आज आपण हादग्याच्या फुलाची भाजी बनवणार आहोत। त्यासाठी मी पावशेर हादग्याची फुलं घेतलेले आहेत। तर ते कसे निवडायचे ते पाहूया। असं करायचं आणि याच्यातला कावळा काढायचा, कारण भाजी कडसर लागते। असं काढलं की मग असे तुकडे करून घ्यायचे। हे असे पहा, हे सगळे असे निवडून घ्यायचे। हादग्याचे फुलं आपले निवडून झालेले आहेत, ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, लसूण सोलून घेतलेला आहे, हळद, जिरे, मोहरी, मीठ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे। कढई तापलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं। मोहरी टाकायची, मोहरी तडतडली की जिरे टाकायचे। हिरवी मिरची लसूण जाडसर केलेला आहे मी। हे असं 1 मिनिटासाठी हलवायचं। याच्यात थोडीशी हळद टाकून घ्यायची, परत हे हलवून घ्यायचं। हादग्याची फुलं पण टाकून घ्यायची, आपण अगोदरच धुतलेले आहेत। आणि मुगाची डाळ मी कच्चीच टाकलेली आहे, ही पण याच्यात टाकून घ्यायची। हे सगळं मिक्स झालं पाहिजे ना, म्हणून असं छान हलवायचं। ते मीठ नंतर टाकायचं, कारण हे फुलं जास्त दिसतात पण शिजून कमी होते। तर हे अनेक आजारावर खूप गुणकारी फुलं येतं, म्हणून हे अवश्य आता खायला पाहिजे ना आपण। सध्या याचा सीझन आहे, त्यामुळे बाजारात खूप फुलं येतात। याच्यात डाळ कच्ची टाकलेली, त्यामुळं 2 मिनिटासाठी असं झाकण ठेवून घ्यायचं। आता याच्यामध्ये मीठ टाकायचं याच्यानुसार, परत असं हलवायचं। गॅस मी कमीच केलेला आहे। परत याच्यामध्ये 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घ्यायचं। झाकण काढून पाहूया, भाजी छान शिजलेली आहे, आपली भाजी तयार झालेली आहे। ह्या हादग्याच्या भाजीमध्ये तुम्हाला जर शेंगदाणे पाहिजे असेल तर तुम्ही थोडीशी जाडसर करून टाकू शकता। ही भाजी तुम्ही नक्की करून पहा। आवडल्यास शेअर, लाईक करायला विसरू नका।